सर्वप्रथम सर्वांना आजपासून सुरू झालेल्या गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा। आज निश्चितच गणरायांचं आगमन झालेलं आहे, परंतु आपल्या देशाचे शेतकरी आहे, शेतकरी बांधव आहे, आज आपण बघतोय की ओला दुष्काळ झालेला आहे, पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यामुळं 3.5 लाख हेक्टर हे पिके किंवा शेत आपण जे म्हणतो ते पाण्याखाली गेलेलं आहे। त्यामुळे मला गणरायांकडे एवढे साकडं घालायचे आहे की त्यांनी सरकारला बुद्धी देवो, त्यांनी जे पीक विमा म्हणतो आपण, ते पीक विम्याची मुदत वाढ केली पाहिजे किंवा पीक विमा त्यांना वेळेवर मिळाला पाहिजे। आणि आज त्यांचं शेतकऱ्यांचं 100% सोयाबीन हे पाण्याखाली गेलं आहे आणि ही जी खरीप पेरणी म्हणतो आपण, त्यानंतर रबी पेरणी असते, तर त्यामुळे शेतकऱ्यांना रबी पेरणीसाठी आताच शेतीचं नुकसान होत आहे। पीक विम्यासाठी ज्या जाचक अटी ठेवल्या आहेत, जसं की 72 तासामध्ये शेतीच्या पिकाचे फोटो अपलोड करणे, परंतु शेतावर जाणं तर सोडा, पण बांधावर पण जाणं अवघड झालेलं आहे। आज आपण बघतो सोयाबीन, मूग, उडीद असे अनेक पिकं जे आहेत ते नष्ट झाले आहेत, सडत आहेत। तर त्यामुळे 72 तासात शेतकऱ्यांना फोटो अपलोड करणे होणार नाही। त्यामुळे मला गणरायाने शासनाला बुद्धी देऊ की त्यांनी शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान दिले पाहिजे, म्हणजे शेतकऱ्यांना तत्काळ मदत दिली पाहिजे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या संसाराचा गाडा सुखाचा होईल व त्यांना तात्काळ काहीतरी मदत होईल। सरकारला गणरायाने सद्बुद्धी देऊ की त्यांनी शेतकऱ्यांची मदत केली पाहिजे।